ईश्वरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल भाव. मी संघात निर्माण झालेली भावना सांगतोय तुम्हाला. मी त्या पोराचं ते गाणं ऐकलं आणि त्याच्याकडे पाहून हसलो. त्याला समजलं रे यांना आवडलं नाही वाटते. ते पोरग 50 फुटावर पुढं गेलं आणि त्यानं त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदललं. पाऊले चालती पंढरीची वाट. तो परत चित्रपटातलं गाणं लावेल का मला माहिती नाही, पण एका कीर्तनकाराकडे पाहून, ज्ञानोबा यांचा पोशाख पाहून एका ट्रॅक्टर चालवणाऱ्या पोराला त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदलं बाबा वाटतं. ही संघाने निर्माण झालेली भावना. माझं जाऊ द्या हो भगवत भक्तांनो, मला काहीच किंमत नाही, पण मी जो पोशाख घालतो, मी ज्या संप्रदायाची उपासना करतो, त्याला जगात खूप किंमत आहे. त्यामुळं देशाने, कालाने आणि संघाने कधी कधी आपली भावना विभागली जाते. पण ज्यांची भावना देशात नाही, कालात नाही, संघात नाही, कधीच बदलत नाही. काही लोकांची भावना, गोलेबाबा सांगायचे, माझे गुरुजी आजही सांगतात, काही शेतकरी आहे, शेतकऱ्याचे प्रकार आहे, फार वेळ तुमचा घेणार नाही बरं का, अगदी वेळ. काही शेतकऱ्याचे प्रकार आहे. पहिला शेतकरी म्हणायचे सातबाऱ्यावरचा, दुसरा शेतकरी बांधावरचा आणि तिसरा शेतकरी राबणारा. बाबा सांगायचे पहिला शेतकरी सातबाऱ्यावरचा म्हणजे काय नाही, फक्त उतार्यात त्याचं नाव आहे, त्याच्या बापाच्या वारसाने लागलेलं, असं काही शेतकरी जगात. दुसरा शेतकरी बांधावरचा, त्याला कवडीची अक्कल नाही शेतीतली, फक्त बांधावर उभा राहतो, इकडून निंदा इकडून निंदा, धुरे निंदून घ्या, मधलं सुटलं तरी चालेल, समजा हे बांधावरच आहे. पण तिसरा शेतकरी राबणारा, तो मात्र कष्टच करतो, मेहनतीनंच जमीन पिकवतो. तसे काही भावशील माणसं आहेत, त्या 3 जण विभागले. 3 जसे शेतकरी दिसतात तसे 3 प्रकारचे वारकरी सुद्धा दिसतात. पहिला वारकरी सातबाऱ्यावरचा, काही नाही, माळकऱ्याच्या घरात जन्माला आलो, कशी बशी गळ्यात माळ आली, सातबाऱ्यात नाव लागलं. दुसरा शेतकरी बांधावरचा, पंढरपूर आलं, आळंदीची वारी आली, सप्ताह आला, तेवढ्या पुरतं त्याचं चाललंय, बांधावरचा, परवडले हे. पण तिसरा शेतकरी आहे राबणारा, तो टाळ कानावर पडले की हे टाळ मयतीचे आहेत की बारशाचे, याचा विचार न करता टाळाच्या दिशेनं पळत सुटतो, तो राबणारा वारकरी. परवा नाही करत. टाळ हा वारकऱ्याचं जीवन आहे महाराज. एका फळाचे अधिपती बाबा सुद्धा कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहतात. काय परंपरा आहे ही? एकानं कुणीतरी बोलावं, दुसऱ्याने उभं राहावं. आमच्या फळावर सुद्धा सगळी मंडळी उभी राहतात सेवा करायला, आपला आनंद घ्यायचा. आम्ही आमच्या एक बाबांना म्हणायचो, बाबा बसा. नाही रे पोरो, वारकऱ्यानं सेवा केली पाहिजे गड्या. किती दिवस फेटे बांधून लोकांना सांगायचं रे, हा टाळ आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे. कीर्तनामध्ये माणसाला, कीर्तनकाराला लोकांच्या प्रवाहात कधी कधी नकळत वाहत जावं लागतं, पण टाळ करायला कधी वाहता येत नाही. त्याच्या गळ्यातला टाळ त्याला वाहू देत नाही. तो टाळ त्याच्याकडून सेवाच करून घेतो, इतकी ताकद. जगातली सगळ्यात श्रीमंत वस्तू कोणती असं जर मला कोणी विचारलं तर मी जे सांगेल ती टाळ आहे. ती 400 एकर जमीन ज्याच्या घरी त्यानं घेऊ नये. ज्याच्या बापानं आयुष्यात 4 कामं चांगले केले, ज्याच्या बापानं माझ्या तुकोबरींच्या 4 अभंगाची सेवा केली, त्याच्या गळ्यात टाळ येतो. ही टाळ घेणारी माणसं या सगळ्यांची, माझ्यासहित आपली सगळ्यांची पूर्वज स्वर्गामध्ये गेली आणि देवांना त्यांची भेट झाली. आणि ते म्हटले, तुम्हाला काय पाहिजे हो? आपल्या पूर्वजांना, माझ्या आजोबांना, माझ्या पंजोबांना विचारलं. ते म्हटले, तुम्हाला देवा आम्हाला काही द्यावं वाटत असेल तर आम्हाला हेच द्या. काय? स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, वंशी भक्तराज वावा कोणी, वंशी भक्तराज स्वर्गीचे पूर्वज इच्छिता
तीरथ स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीरथ स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीरथ स्वर्गीचे पूर्वज इच्छिता स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीरथ स्वर्गीचे पूर्वज इच्छिता स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीरथ स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीरथ औषी भक्तराज वावा कोणी औषी भक्तराज हरी स्वर्गीचे पूर्वज इच्छिता स्वर्गीचे पूर्वज इच्छिता हौसी भक्तराज वावा कोणा वावा स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीरथ वंशी भक्तराज वंशी भक्तराज बाबा स्वर्गीचे इच्छिता हौसी भक्तराज हौसी भक्तराज वाटत नाही हो आपण तुमचा जिल्हा बीडच आहे ना मग खरंच वाटत नाही आपण बीड जिल्ह्यात कीर्तन करतोय हे कीर्तन असं वाटतं एक तर आळंदीत देहूत पंढरीत किंवा श्री क्षेत्र मुक्ताईनगरला चाललेलं वैष्णवा घरी सर्व काळ सदा हा आनंद आहे आणि बाबांच्या आयुष्यातलं हे सोनं आहे बाबांनी गोळा केलेलं आपल्यावर उपकार आहे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर कारण अशी माणसं आयुष्य वेचतात आपल्याला घडवण्याकरता बनवण्याकरता खूप आनंद आहे अहो प्रत्यक्ष देऊ आहे काय जायची गरज आहे आपल्याला देऊला इथं तुकोबार आहे वैकुंठ गमन सोहळा आहे महाराजांचा तिरोभूत मुक्ताबाई सारखा सोहळा आहे त्यामुळं तो जगाच्या पाठीवर कुठंही साजरा होऊ शकतो प्रत्येक देऊलाच नाही तू का म्हणे गाजी वैकुंठी सोहळा प्रत्येक ठिकाणी 20 साजरी होते या विश्वाच्याच प्रत्येक भूमीवर प्रत्येक स्थळावर क्षेत्रावर तीर्थावर असं आहे खूप आनंद आहे कोणाच्याही गळ्यामध्ये टाळ येत नाही आणि आला तर तो उपासनाच करायला लावतो महाराज सेवाच करायला लावतो वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे तुकोबारे म्हटले ते भावशीळ आहे त्यांनी थोडंही आयुष्यामध्ये हालचाल केली नाही जशी गुलेबाबाची मी तुम्हाला शेतकरी सांगितले राबणारं जीवन साधूच असतं ज्याला राबावं वाटतं परमार्थामध्ये महाराज या राबण्याचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम झालेला आहे या राबण्याचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम फार गोड आहे राबता राबता आणि भावशीलतेत केवळ देवा कारणी भाव तस्मत द्यावे न लगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा हरे राम कृष्ण त्यांनी जे भावनेत जीवन वेचलं त्यांना कळालं की देवाला या भावनेशिवाय दुसरं जर काहीच नको असेल तर आता आपली भूमिका ही केवळ भावनेची असावी भावनाच आपलं जीवन बनावं म्हणून त्यांना नुसतं धन्य म्हटलं नाही तर भावशील म्हटलं ज्यांच्या स्वभावातच भावशीलता आहे ज्यांच्या स्वभावातली भावना पडद्यावर केलेल्या उपक्रमात न दिसता पडदा अर्थात तीच भावना आहे जे दिसतंय तेच त्यांचं जीवन आहे त्यात थोडाही यत्किंचित बदल होत नाही झालेला नाही आणि होणार नाही झाला तर त्यांच्या या भावनेचा जगावर परिणाम होऊ शकतो काव कसा होऊ शकतो
त्याचं कारण आहे त्यांच्या भावनेचा परिणाम त्यांच्या अंतःकरणापासून सुरू झालेला आहे. त्यांचं अंतःकरणच इतकं निर्मळ आहे की त्यांची भावशीलता सहज ओळखीला येते. तुकोबरे त्यांच्या हृदयाचं, त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मोठेपणाचं महिमान गातात. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात निर्मळ आहे चित्त जैसे गंगाजळ. अहो गंगाजळाची उपमा आपल्याला मान्य होते ना. जितकं गंगाजळ निर्मळ आहे त्याही पेक्षा गंगेहुनी थोर साधू सुचिष्मंत गंगा शुद्ध होत त्यांचे संगे. अहो आमच्या गंगे असेल तर ते ज्ञानोबरांच्या अंतःकरणात जाते, तुकोबरांच्या अंतःकरणात जाते, आदिशक्ती मुक्ताबाईच्या अंतःकरणात जाते. इतकं साधूचं संतांचं हृदय निर्मळ आहे. ज्यांचे हृदय निर्मळ. काय विशेष हो महाराज त्यांच्या जीवनाचं? विशेष अनेक विशेष आहे. तुकोबरांनी 2-4 विशेष त्यांच्या आयुष्यातले सांगितले. पूजी प्रतिमेचे देव. काय करतात ते? प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. म्हणजे प्रतिमेच्या देवतेचे प्रकार आहे. आपल्याकडे प्रतिमेच्या देवतेची पूजा मान्य आहे. प्रतिमेच्या देवत्या अनेक आहेत. काही रेषा ओढून काढलेल्या मूर्ती आहेत, त्याला रेख्य मूर्ती म्हणतात. रेख्य, लेप्य, दारुमयी, धातुमयी, शैली अनेक प्रकार आहेत. श्रीमद भागवतामध्ये त्याचा विस्तारानं विचार आहे. रेख्य मूर्ती नावाचा प्रकार आहे. रेख्य रेषा ओढून काढलेली मूर्ती. जसं पुणे मुंबईला वडाची झाडं दिसत नाही वटपौर्णिमेला, मग तिथल्या महिला काय करतात वटपौर्णिमेला? रेषा ओढून मूर्ती काढतात, आकृती काढतात. कशाची? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कशाची? वडाची. त्या वडाची आकृती काढून त्या वडाला त्या महिला दोरा गुंडाळतात आणि त्याला म्हणतात वडापाव 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 वडापाव. म्हणजे वडा मला पाव, वडा मला पाव, असं 7 जन्म मला हाच पती मिळू दे वगैरे वगैरे. पण रेषा ओढून काढलेल्या मूर्तीची पूजा आपल्या संप्रदायामध्ये मान्य आहे. दुसरा प्रकार आहे मूर्तीचा रेख्य. लेप्य. काही मूर्त्या लेप्य. मारुतीरायाची मूर्ती लेप्य, त्याला शेंदुराचा लेप चढवला जातो. काही मूर्त्या धातुमयी आहे. धातुमयीमध्ये सोनं उत्तम, चांदी मध्यम, तांब पितळ कनिष्ठ असं म्हणतात आमच्या भागात. तुमच्या भागातलं मला माहिती नाही, कदाचित त्या माझ्या माऊल्यांना माहिती आहे. तांब्या पितळाची मूर्ती 1 पिढी वापरावी. आमच्याकडे सोनेचा कृष्ण आला की सासूचा कृष्ण विसर्जित केला जातो. तुमच्याकडे आहे का माहिती नाही, पण असलं पाहिजे. असं म्हणतात तांब्या पितळाची मूर्ती 1 पिढी वापरावी आणि विसर्जित करावी. चांदीची मूर्ती 3 पिढ्या वापरावी, विसर्जित करावी. सोन्याची मूर्ती तिला विसर्जित करता येत नाही. मग ती माझ्यासारख्याला म्हणजे अहो ज्याला पूजेची आवड आहे, मला आवड आहे पूजेची, असं काय करा. आम्हाला काही द्यायचं आलं की तुमच्याबरोबर पोटात दुखायला लागतं. सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही. तांब पितळ सोनं त्या धातुमयी मूर्त्या आहे. काही मूर्त्या दारुमयी आहे. दारुमयी म्हणजे तिकडे जाऊ नका, जगन्नाथपुरीला जा. संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हणतात. जगन्नाथाची मूर्ती कशाची आहे? लाकडाची. ती दारुमयी मूर्ती. काही धातुमयी आहे, काही दारुमयी आहे. काही शेवटचा मूर्तीतला प्रकार आहे जो वारकरी संप्रदायात जास्त दिसतो, त्याला शैली मूर्ती म्हणतात. म्हणजे दगडाची मूर्ती. वेगळ्या वेगळ्या पाषाणाच्या मूर्त्या बनवल्या जातात. ते शैली मूर्त्याही आपल्या संप्रदायात सेवेला घेतात. तुकोबरे म्हटले मला माहिती नाही गड्या, पण पूजी प्रतिमेचे देव, ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. आणखी विशेष संत म्हणत तेथे भाव. संत जिथे सांगतील तेच त्यांच्या जीवनाचं विशेष आहे. कुठेही ते डोकं घालत नाही. आमची संत सांगतात का बघा, संत म्हणती तेथे भाव. हा विचार जर कीर्तनात बसलेल्या लोकांनी स्वीकारला तर विशाल महाराज खोलेचा दावा आहे, तुमचा परमार्थ तर फसतच नाही, पण तुमचा व्यवहार सुद्धा फसत नाही. इतकी ताकद माझ्या तुकोबरांच्या शब्दामध्ये. व्यवहारात तुम्ही फसूच शकत नाही. आमचे गुरुजी एक दत्तोजी महाराज जुना दृष्टांत सांगायचे. मी त्यांचं उदाहरण आहे तुम्हाला सांगतो. ते म्हणायचे ज्ञानोबराय तुकोबरांची प्रमाणं वाचून माणसाचा व्यवहार फसतच नाही. परमार्थ तर फसत नाही, पण व्यवहारही नाही. म्हणजे ते म्हणायचे एक राजा, त्याचे काही शिपाई त्याचा प्रधान शिकारीला गेले. शिकार पाहता पाहता 1-2 तास फिरले जंगलात, पण त्यांना शिकार काही भेटली नाही. ते शिकार शोधायच्या नादात यांचीच चुकामुक झाली. राजा कुठं, प्रधान कुठं, शिपाई कुठं. शेवटी ते म्हटले अरे बापरे, तिघांची चुकामुक झाली, आता सूर्य अस्ताला जाणार आहे, चला आपण घराकडे निघा. तिघी रस्त्यानं परत निघाले घराकडे. त्यात पुढे शिपाई रस्त्याला लागले. एका आश्रमाच्या बाहेर
दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस बसलेला पाहिला. आणि ते पुढे आलेले 4 शिपाई, त्या राजाचे शिपाई त्या आंधळ्याजवळ थांबले आणि त्याला म्हणतात, ए आंधळ्या, आंधळ्या. आंधळ्याला वाईट वाटलं, माझं वय 75 वर्षाचं आणि आताची पोरं मला आंधळ्या म्हणतात. पण हरकत नाही, जाऊ द्या. काय रे बाबांनो, आम्हाला शहराकडे जायचंय, तुम्हाला रस्ता सांगता येईल का? म्हटले पुढं जा, ते पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाकडून उजव्या हाताला वळा, शहराकडे जा. 15 मिनिटांनी प्रधान आला. आंधळे बाबा, ओ आंधळे बाबा, आम्हाला शहराकडे जायचंय, तुम्हाला वाट सांगता येईल का हो? सरळ जा, पिंपळाचं झाड आहे, उजव्या हाताला वळा, शहराकडे पोचाल. राजा आला. सुरदासजी, बाबा घ्या, तुम्हाला फळं आणली मी काही खायला. तुम्हाला जर त्रास नसेल, कष्ट नसतील तर माझी काही माणसं चुकली हो, मला तुम्हाला रस्ता सांगता येईल बाबा, वाट सांगता येईल? सरळ जा, पिंपळाचं झाड आहे, उजव्या हाताला वळ, शहराकडे जाशील बाबा. एवढं वाक्य बोलल्यानंतर तो आंधळा म्हणतो, राजा आताच गेली रे तुझी माणसं पुढे. दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस मला राजा कसं म्हणतो याचं आश्चर्य वाटलं त्याला. बाबा तुम्ही आंधळे? हो, मी दोन्ही डोळ्याचा आंधळा आहे. मग तरी तुम्ही ओळखलं मी राजा आहे? आम्हाला सगळं ओळखता येतं राजा. अरे तुझे पुढे गेलेली 4 शिपाई आहे, मध्ये गेलेला प्रधान होता, आणि आता तू राजा आहे. पण तुम्हाला कसं कळलं बाबा? तो म्हणे आम्ही ज्ञानेश्वरी वाचली, आणि ज्ञानेश्वरी माणसाला फसू देत नाही. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तुमच्या दारात आलेला माणूस नुसता ऐकली त्याची वाणी की लक्षात येते याच्या विचाराची काय सीमा आहे. अरे तुझे 4 शिपाई मला आंधळे म्हणून गेले, मी तेव्हाच ओळखले कमी पगारीन फुल अधिकारी. 75 वर्षाच्या माणसाला कोणी आंधळे म्हणतं का? तुझा प्रधान मला आंधळे बाबा म्हणून गेला, आणि तू आला मला सुरदास म्हटलं, खायला फळं दिली. त्या राजानं ते आंधळं खांद्यावर घेतलं आणि घरी आला. तुम्हाला जंगलात ठेवत नाही म्हणे. अरे राजा असं काय करतो? नाही नाही, घरीच राजवाड्यात. त्या शिपायांना सांगितलं, केवळ आता तुम्हाला या आंधळ्याकडे लक्ष ठेवायचंय. इतका डोकेबाज माणूस जंगलात, अरे राज्यात ठेवायचा तो. त्या राजाच्या नगरात घोड्याची रेस होती, स्पर्धा होती. 4 शिपाई फक्त आंधळीवर लक्ष ठेवायला. काही झालं तरी चालेल, या आंधळ मरता कामा नये. आणि तेवढ्यात त्याच्या नगरात घोड्याची स्पर्धा होती, रेस होती. त्याने 40 लाख रुपयाला 2 काठीवाळ घोडे घेतले. पाग हातांनी आणि झुरी माणसाला फसू देते काय का? दत्तूजी बस सांगायचे. मग ते घोडे राजाने घेतले, 40 लाखाचे घोडे खाली उतरले. राजाला वाटलं पैसे मोजून द्यायच्या अगोदर आंधळ्याला घोडे दाखवले पाहिजे. बाबा एवढे घोडे पहा बरे. आंधळ बाहेर आलं, काठी टेकत टेकत. कुठे रे बाबा? हे घोडं आहे. माझा हात लाव त्याला. धरला हात आणि लावला घोड्याला. ज्या घोड्याला हात लावला ते घोडं बिथरायला लागलं. आंधळ हसला. दुसऱ्या घोड्याला हात लावला, ती जागचं हालत नव्हतं. आंधळ म्हणे, राजा एकच घोडं घे, हे घोडं आपल्या कामाचं नाही, त्यात काही राम राहिलेला नाही, ते रेसचं घोडं नाहीये. रेसला तरबेज घोडं, इंद्रियात सतेज असलेलं घोडं चालतं. हे काठेवाड नावाला आहे, पण याच्यापेक्षा गध जास्त पडू शकतो. भीती ठोकल्या. राजानं व्यापाऱ्याला विचारलं, खोटं बोलू नको नाही तर तलवारीने तुझं मुंडकं छाटेल. सांग, हा माझा बाबा सांगतोय आंधळा बाबा, हे एकच घोडं कामाचं आहे. व्यापाऱ्याला राजाने ठणकावून विचारलं, सांग कोणतं घोडं कामाचं आहे? तो म्हणे, राजा माफ कर, हे एकच घोडं घे, फक्त मला जाताना एवढं सांग, या आंधळ कुठून आणलं तू? लय घोडे विकले राजा रे, पण कोणी घोडं ओळखलं नाही रे. सारखे दिसायला, पण यानं बरोबर ओळखलं हे घोडं उजवं आहे. राजा म्हणे, गळ्या आश्चर्य तर मलाही वाटतं, या दोन्ही डोळ्याच्या आंधळ्यानं घोडं ओळखलं कसं? राजा म्हणे, बाबा तुम्ही कसं ओळखलं हेच घोडं उजवं आहे? आंधळा म्हणे, राजा आम्ही गाथा वाचलाय, आणि घोड्याची परीक्षा तुकोबारांनी गाथ्यात केलेली. तेजा आयशा रीती तट्टू फोपावर येती, धक्का लावला धक्का की घोडं कळतं, हे प्रमाण गाथेतलंय तुकोबारांच्या. कीर्तन मरगळ आलेलं ज्ञान आहे. अरे जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिकेपणी ठाव चळणी चुकविलो. तुकोबर आहे नाटात खुलासा करतात आपल्या परंपरेचा.
राजाला इतका आनंद झाला, 20 लाख रुपये वाचले ना म्हणे. अरे हे जगलं पाहिजे बरं जास्त दिवस, लई पैसे वाचवेल आपले. त्याला तुम्ही खुराक चालू करा गड्या. शिपायांना सांगितलं दररोज खुराक द्या. हातावर जाऊ नका, एक दुधाचा ग्लास चालू केला दररोज. 1 ग्लास दूध, 1 ग्लास दूध, 1 ग्लास दूध, दररोज 1 ग्लास दूध. 15 दिवसाने एक हिऱ्याचा व्यापारी आला. राजा हिरे घेतो, मग काय किंमत म्हणे 15 लाखाला एक. 5 हिरे बघ, तुझी इच्छा असली तर घे. 75 लाख रुपयाला. 75 लाख रुपये काढून ठेवले. फक्त पैसे मोजून देणार, आंधळ्याला दाखवतो म्हणे. खोराक लक्षात ठेवा बरं का आंधळीची. 1 ग्लास, 1 ग्लास. तुम्ही बोर झाले का? सांगा ना जरा. खोराक इतकी चांगली मजबूत तुम्ही सांगत नाही. 1 ग्लास दूध. ते हिरे राजाने हातात घेतले, आंधळ्याकडे दिले. ते आंधळं खोलीत गेलं, 5 मिनिटात बाहेर आलं. 3 हिरे राजाच्या हातात दिले आणि 2 व्यापाऱ्याच्या. 3 खरे म्हणे भाऊ, 2 खोटे. राजा म्हणे व्यापाऱ्याला सांग खरं. तो म्हणे राजा माफ कर गड्या, धंद्याची रीत आहे रे. चांगल्यासोबत वाईट खपावंच लागतं रे, धंद्याची रीत आहे ते. द्राक्ष तुम्ही किती निरखून घ्या, पण विकणारा 2-4 डागेले टाकतोच. त्यालाच तर धंदेवाला म्हणता. आम्ही नाही का? सुरुवातीचे 10 मिनिट, शेवटचे 10 मिनिट. सुरुवातीच्या 10 मिनिटात कीर्तनात सुरुवात झाली का श्रोता आस्थेने ऐकतो, आणि शेवटच्या 10 मिनिटात आस्था घेऊन जातो. मध्ये थोडंसं तुम्ही कंटाळी आणला श्रोत्यांना तरी ते ऐकतात. पण सुरुवातीचे 10 मिनिट आणि शेवटचे 10 मिनिट. तसे आपल्या धंद्यातले इतके बारकावी लोकांना सांगू नये. पण आता हा आपल्या कुटुंबात चाललेला कार्यक्रम आहे. आता लागाल सगळे कीर्तन करायला तुम्ही बसलेले. राजा अरे हिऱ्या चांगले, त्याच्याबरोबर थोडेसे वाईट द्यावेच लागतात आम्हाला, खपावेच लागतात. नफा मुनाफा कसा रे. पण याला कसं कळलं या आंधळ्याला? बाबा तुम्हाला कसं कळलं? आम्ही गाथा वाचलाय. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. हिरा ऐरणीवर ठेवायचा आणि घनाचा टोला मारायचा. ओरिजिनल हिरा ऐरणीत जाईल, नाही तर वरच्या घनात जाईल, फुटत नाही. जर फुटला तर 100% असं समजावं, तुमच्या सासरवाडीने तुम्हाला डुप्लिकेट हिरा दिला होता. खोटा हिरा फुटून जातो, खरा फुटत नाही. माझे संत सांगतात. राजा खुश झाला ना, अरे म्हणे खुराक वाढवा, खुराक वाढवा, खुराक वाढवा. ते 1 ग्लास दुधात 4 चमचे तूप घातलं. मी रात्रभर व्यापारी आणू शकतो कीर्तनात. काय गाठ आहे प्रमाणांचा आपल्याकडे. पण वेळेची मर्यादा आहे. शेवटचा व्यापारी, एक मोहरा नावाचा रत्न घेऊन व्यापारी आला. तो म्हणे राजा मोहरा घेतो का? घेतो. काय किंमत? 1 कोटी रुपये. पैसे काढून ठेवले. आंधळ्याला दाखवतो म्हणे. दाखव. म्हाताऱ्यानं मोहरा घेतला. दोरा दे बरे राजा. कशाला बाबा? आण. काडीपेटी दे. म्हाताऱ्यानं दोरा घेतला, काडीपेटी घेतली, खोलीत गेलं, बाहेर आलं. राजाच्या हातात मोहरा आंधळा देऊन सांगतोय राजा 1 कोटी रुपयात तुझा हा खिसा कापायला आलाय. हा मोहरा खोटाय, घेऊ नको. तुम्हाला कसं कळलं? गाथा वाचलाय. ही गाथ्यात हो. मोहरा तोची अंगे, सूत न जळे ज्याचे संगे. मोहरा नावाच्या रत्नाला दोरा गुंडाळायचा आणि त्याला आग लावायची. दोरा जर पेटला नाही तर मोहरा ओरिजिनल. कोण सांगते? तू खूप बरं आहे सांगतात. राजा म्हणे खुराक वाढवा रे बाबू त्याला. अरे ते जगलं पाहिजे. ते 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप आणि 2 लाडू वाढवले. वा. राजानं आभार म्हणले. बाबा खूपच काही लक्षात घेतलं तुमच्याकडून. 1.5 कोटी रुपये वाचवले तुम्ही माझे. पण तुम्हाला कसं कळलं एवढं सगळं? राजा आम्हाला खूप काही कळतं गड्या, पण आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं रांगा लावत नाही दारात आमच्या. फक्त बस ते सगळं कळतं. आम्हाला आवडत नाही ते खोटांग जगात मांडणं. काय काय कळतं? भूतकाळ कळतो, वर्तमान कळतो, भविष्य कळतं. म्हणजे माझा भूतकाळ, तुझा भूतकाळ पाठ आहे रे राजा. माझ्या पाठ आहे, पाठ. तू म्हणे तुम्ही कधी सांगितलं नाही. तुझा भूतकाळ लेखा सांगण्यासारखा नाही. असं म्हटल्यावर ते जेवण करीन तो म्हणे माझा भूतकाळ सांगा बाबा. माझ्याच घरचं खाताय. मला भूतकाळ राजा ऐकू नको, तुझा भूतकाळ खूप वाईट आहे. तो म्हणे मला ऐकायचा.
मानसशास्त्र असे तुम्ही एखाद्याला नाही म्हणा त्याला तेच ऐकावं वाटतं. एका भिंतीवर लिहिलं होतं कृपया वर पाहू नका. तरी माणसं वर पाहिजे. वर लिहिलं होतं तरी गाढवपणा केलाच. दिस इज सायकोलॉजी. झोपू देत नाही ती माणसाला. तो म्हटलं सांगा बाबा माझा भूतकाळ. मग ऐक, तो राजाच्या पोटचा नाही, तो आचार्याच्या पोटचा आहे. घाम सुटला ना त्याला. तो आईकडे गेला. आईला म्हटलं आई मी कोणाच्या पोटचा आहे तेवढं सांग. आई म्हणे भाऊ झालं गेलं गंगेला मिळाला, आता काय जाग आली तुला इतक्या उशीर. तो म्हणे मी कोणाच्या पोटचा आहे तेवढं सांग. मग ऐक, तू राजाच्या नाही, तू आचार्याच्याच पोटचा आहे. अरे मुलं होत होते मरत होते, काय करू. 5 मुलं झाले मला, 5ही मुलं माझी मेली. 6वं पोरगं झालं, तेही मेलेलं जन्माला आलं. पण 6वं पोरगं ज्या दिवशी मला मेलेलं झालं त्या दिवशी या राजवाड्यात स्वयंपाक करणारा एक आचारी आहे, त्या आचार्याच्या बायकोला सुद्धा मुलगा झाला होता. मी तिच्याकडे गेले आणि तिला म्हटलं तुझं पोरगं मला दे. तू जर मला दिलं आणि या मेलेल्या पोराची माय जर तू झाली तर तुझं हे माझ्या कासेला लावेल. पोरगं लहानाचं मोठं करेल, या राजगादीवरती बसवेल, त्याला या राज्याचा वारसदार बनवेल. तिनं तुला मला दिलं, मी तुला माझ्या स्थानाला लावलं, लहानाचं मोठं केलं आणि आता राजा बनवलं. असा तू आचार्याच्या पोटचा आहे. तुमच्या डोक्यात आला तसा आचार्याच्या पोटचा नाही. कीर्तनात चांगला विचार करत जा जरा. मला माहिती आहे ना तुम्हाला वाटलं आचार्याच्या पोटचा. आचार्याच्या पोटचा. तो म्हणे पण बाबा तुम्हाला कसं कळलं मी आचार्याच्याच पोटचा आहे. आम्ही ज्ञानेश्वरी वाचली. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नानाचार गौरव सुकुलिंत पावन सीताराम. रावणानं सीतामाईला पळवलं. देव कोणालाही विचारायचे सीता कुठे, सीता कुठे. वनात होते. एक राजा के राज दुलार, वन वन फिरते मारे मार, सबके कष्ट मिटाने वाली कष्ट उठाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. वनात फिरायचे. तेवढ्यात एक आवाज आला कानावर. आवाज असा होता, आश्रमातया कधी रे सील रामा रघुनंदना, खिळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे. आवाज येत होता कानावर. बन जाओ मीत मेरे, मेरे गीत अमर कर दो, ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन, बन जाओ गीत मेरे, यह प्रीत अमर कर दो. देवा झालं काय रे, बिल्लीटीची पोरगी असली, मी बिल्ली नाही म्हणून काय झालं, ये ना कधीतरी, ये रे बाबा कधीतरी. हा आवाज आला देवाच्या कानावर. आणि भगवंत त्या आश्रमात गेले. कोणाचा आश्रम होता तो? शबरी मातेचा. शबरी मातेनं देवाला बोरांचा नैवेद्य दिला वगैरे वगैरे सगळं संपलं. देवानं शबरीला प्रश्न विचारला, तुला माझी सीता दिसली का ग शबरी? सांग ना माझी सीता कुठं भेटेल. तुमचं गाव कोणतं आहे? होळ. तुम्ही आमच्या गावच्या ते तेजराव पाटलाला ओळखता का? असे उंचशे ठेंगणेशे, काळेशे गोरेशे. आता यांनी तेजराव पाटील पाहिलेच नाही, हे कसं ओळखतील तेजराव पाटलांना? तसं ज्या शबरीनं सीताच पाहिली नाही तिला जगाचा मालक म्हणतो माझी सीता कुठे. हास्यास्पद विनोदास्पद प्रश्न आहे तो, पण बघा किती सूक्ष्म आहे रामायण. शबरी म्हणते देवा पुढं जा, एक वानर भेटेल त्याला भक्त बनवा, एक सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा.
आणि वालीचा वध करा, तुमची बायको भेटली म्हणून समजा. भगवंत लगेच पुढे गेले, वेळ जास्त झाला होता म्हणून लगेच थोडेच बोरं खाल्ली देवान त्या दिवशी. आणि पुढे गेलेले परमात्मा भक्ताला, मारुतीराला भक्त बनवताय, सुग्रीवाला मित्र बनवताय, आणि सुग्रीवाचाच भाऊ वालीला मात्र मारताय. तो खाली पडला, मरणार आहे तो आता. प्रसंग मोठा आहे, मी छोटासा करून सांगतो. मरणाऱ्या वालीने देवाला विचारलं, देवा मी मरणार आहे, तुझ्या हातचं मरण कोणाच्या नशिबात आहे रे? मी मरणार आहे, जाऊ दे, पण तुझ्या कुळाचा गळ्या आदर्श माझ्या नजरेतून संपला. कारण तुमचं जे कुळ आहे ते आम्ही आदर्श मानत होतो आतापर्यंत. तुम्ही कधीच स्वतःहून कोणाला त्रास देत नाही, पण माझी तुमची काही वैर नसताना, काही द्वेषाची भूमिका नसताना आम्ही तुमच्या अजराजा, रघुराजा, खटवांग, दीर्घबाहू राजा दशरथ यांचा आदर केला आणि तुम्हाला मारलं देवा? काय चुकलं होतं माझं, सांग ना. अरे तुझी बायको परत मिळावी याकरता जर तू मला मारत असशील देवा, तर तू देव जरी असला तरी तुला व्यवहार कळत नाही. या मारुतीराबरोबर भक्ती, माझ्या भावाबरोबर मैत्री, आणि माझ्याशी वैर. माझी बायको विधवा झाली रे देवा, कपाळवरचं कुंकू पुसतंय तिच्या बाया, आता बघ तिची काय चूक आहे. माझ्या नावाचं कुंकू येते, तुझ्या नाही. तू कोण आहे तिचा सांभाळणारा? तिचा नवरा आहे तिला सांभाळणारा. तू मला मारलं, मी मरणार नाही तसा मी योद्धा आहे देवा. तू जर बायको परत मिळावी तुझी म्हणून मला मारत असशील, सुग्रीवावर विश्वास ठेवत असतील, त्याला विचार त्याची बायको कुठे? जो स्वतःच्या बायकोचा सांभाळ करू शकत नाही, तो तुझी बायको काय आणून देईल देवा परत? अरे निरोप पाठवला असता तर रावणानं माझ्या सीतामाईला परत पाठवलं असतं. इतकी ताकद कमवली या बालीनं आयुष्यात, इतका धाक कमवलाय, पळून लावलाय रावणाला. एखादी नदी वेगानं धावते समुद्राकडे, तसा पळत होता लंकेकडे रावण. तू मला मारतो का? मारलं ते सांग, मला मारायचंय. एकच हिरा झाला हा प्रश्न विचारणारा, की देवाला सुद्धा त्याच्या प्रश्नाला पूर्ण विराम द्यावा लागला. उत्तर दिल्याशिवाय तो थांबला नाही, त्यानं शेवटचा श्वास घेतला नाही. देवाचं एकच उत्तर आहे, ते मला इथे अपेक्षित आहे. परमात्मा म्हटले, तुला का मारलं? सुग्रीवाला का मित्र केलं? आणि मारुतीरायाला का भक्त केलं? याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. फक्त शबरी म्हटली भक्त कर म्हणून भक्त केला, शबरी म्हटली मित्र कर म्हणून मित्र केला, आणि शबरी म्हटली मार म्हणून मारला. मी देव जरी असलो वाली, तर या श्रीरामाला शबरीकडे पाठवलेला निरोप महत्वाचा वाटतोय. बोलिला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. अरे संत म्हणतील तसंच अवतार कार्य पूर्ण करावं लागतं रे वाली. रागवू नको गड्या, मी नाही केलं हे सगळं, मला संत सांगतात म्हणून हे सगळं करावं लागतं. याचा अर्थ आहे संत म्हणती तेथे भाव, तुझी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. आणखी काय विशेष आहे महाराज त्यांचं? संतांचं विशेष ऐका. विधी निषेध नेनती एक निष्ठा धरुनी चित्ती. ते विधी निषेधामध्ये फार पडत नाही, त्यांचं जगणं केवळ निष्ठा. चला पटकन छोटंसं उदाहरण. भगवान श्रीरामाने डबक्यात बाण बुडवायचा, घासायचा, डबक्यात बुडवायचा, घासायचा, डबक्यात बुडवायचा, घासायचा. घासलेला बाण घासता घासता देवाची नजर गेली तर बाणाचं टोक लाल दिसलं. टोक लाल दिसता बरोबर देवानं टोक नजरेनं पाहिलं. ते लाल दिसलेलं बाणाचं टोक का लाल झालं? डबक्याकडे पाहिलं तर डबकंही लाल आहे, कोणाचं तरी रक्त आहे हे. अजून तर युद्धही सुरू झालं नाही. डबक्याच्या तळावर काठावर केविल व्हायना नजरेत एक बेडूक देवाकडे पाहत होता. तो बेडकाला देवाचा बाण लागला होता. युद्धाच्या प्रारंभीच देवाला वाईट वाटलं, रे बेडूक मरणार आहे आता. भगवंतानं त्या बेडकाला प्रश्न विचारला, का रे बेडका, लेका तुझ्या पोटात बाण चालला तरी तू मला आरोडी देत नाही. एवढी एरवी तर काम नसताना डराव 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 चालूच राहतं तुझं. आता माझा बाण तुझ्या पोटात चालला तरी एक आवाज सुद्धा दिला नाही. त्या बेडकानं दिलेलं उत्तर आहे, देवा जग ज्या वेळेला वैरी होतं त्यावेळेला तुला आरुडी देता येते. आज वैरी जग नाही रे, वैरी तू होता. मी आरुडी देऊ कोणाला? वैरी तू होता. आमचं तर असं आहे देवा, जगणंही तुझं आहे आणि मृत्यूही तुझा आहे.